तुकाई देवीचा इतिहास कसा आहे? म्हणजे तुकाई देवीचं जर स्वरूप पाहिलं तर तुम्ही ते मातृस्वरूप आहे. म्हणजे आदिशक्ती तुळजाभवानीचं हे रूप आहे, पण ते मातृस्वरूप आहे. कळमकरांचेच आद्य पुरुष कावजी कळमकर हे ज्यावेळेस इकडे आले त्यावेळेस त्यांना मूल होत नव्हतं. सो मग तिथून त्यांनी देवीची आराधना केली आणि तुकाई देवी त्यांना प्रसन्न झाली आणि मग तिथून पुढे वारस चालू झाले. तिथून पुढे कळमकरांनी मग ह्या मंदिराचा हळूहळू जीर्णोद्धार केला. 2005 मध्ये मंदिराचं म्हणजे पायाभरणी सुरू झाली. माता अमृतानंदमयी म्हणजे आमच्या सद्गुरू माता अमृतानंदमयी ज्यांना आम्ही आम्मा म्हणतो, त्या केरळला स्थित असतात. तर त्यांच्या मार्गदर्शनातून हे सगळं सुरू झालं. मग पुढे आम्ही पहिल्यांदा असं विचारलं त्यांना की हे तुळजाभवानीचं रूप आहे, तर आम्ही तुळजाभवानीचं जे स्वरूप आहे तसं करू की मग आधी तिची मूर्ती अशी होती मातृस्वरूप तर तशी. तर अम्मांचं म्हणणं आलं की नाही, ती मातृस्वरूपिणीच आहे, तर तुम्ही तसंच स्वरूप ठेवून तशीच पूजा पुढे करा. सो मग 2005 मध्ये मंदिराचं काम सुरू झालं. 2006 मध्ये ट्रस्टची स्थापना झाली आणि 2008 मध्ये नूतन मूर्तीची स्थापना झाली.